नमस्कार. आता नागराज हा मैपतला खूप त्रास देत असतो. मैपत सगळं बघून घेत असतो. मैपत म्हणतो मनात, नागराज तुला काय करायचं आहे ते कर, पण मी तुला सोडणार नाही हे नक्की. तुला वाटत असेल मी तुझं सत्य ओकणार नाही, पण मी सगळं तुझं सत्य त्या सुभेदाराला सांगणार म्हणजे सांगणार. मी मेलो तर मी तुलासुद्धा घेऊन मरणार. तुला का मागे ठेवू मी? तू सुद्धा माझ्या एवढासा पापाचा वाटेकरी आहेस. त्यामुळे मी तुझं सगळं सत्य सगळ्यांसमोर ओकणार म्हणजे ओकणार. आणि माझ्या मुलीला त्रास देतोस काय? आता तू बघच. नागराज तिथून प्रियाला फोन करतो आणि म्हणतो, मला आता निघायचं आहे, तू ये लवकर, ये या मैपतवर लक्ष ठेवायला. प्रिया म्हणते, ठीक आहे तुम्ही निघा, मी इथेच आहे, 5 मिनिटात पोचते. त्या नागराज म्हणतो, नक्की ना? मी त्याला बांधून ठेवलं आहे, नाहीतर तो परत सुटून जायचा. प्रिया म्हणते, काळजी करू नका, मी इथेच बाहेर जवळच आहे, आलेच लगेच, तुम्ही निघा. नागराज म्हणतो, ठीक आहे. नागराज निघून जातो. मैपत लगेच स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करतो, कसा तरी सुटतो आणि तिथल्या एका खिडकीतून उडी मारून पळून जातो. तेवढ्यात प्रिया तिथे येते. प्रिया बघते तर काय, मैपत तिथून गायब झालेला असतो. मैपत हा रशी सोडून पळालेला असतो. आता प्रियाला काय करावं समजत नसतं. ती म्हणते, जर नाग्याला फोन केला तर नक्कीच नाग्या माझ्यावर फिसकारणार, कारण मी जिम्मेदारी घेतली होती, मी त्याला सांगितलं होतं जा म्हणून, मी आले, आता काय करू, कुठे शोधू याला? म्हणून प्रिया इथे तिथे आजूबाजूला मैपतला शोधत असते. पण मैपत हा फरार झालेला असतो. मैपतला आता ती शोधू शकत नाही. मैपत कसा तरी बाहेर येतो आणि म्हणतो, वाचलो, सुटलो बाबा या दोघांच्या तावडीतून. या दोघांचंही आता मी भिंग फोडणार म्हणजे फोडणार. माझ्या मुलीला त्रास देतात, मला त्रास देतात काय? तो बाहेर आलेला आधी स्वतःच्या मुलीला साक्षीला फोन करतो आणि सांगतो, साक्षी कशी आहेस तू, बरी आहेस ना? साक्षी म्हणते, अण्णा कुठे आहात तुम्ही? अहो मी किती तुम्हाला फोन केले, किती मिस केलं मी तुम्हाला, लवकर या, मला तुमची खूप आठवण येते. मैपत म्हणतो, आलो, येतोच बेटा मी आता. मैपत म्हणतो, आधी मला या दोघांचं बिंग त्या सुभेदार पुढे फोडलंच पाहिजे. म्हणून आता मैपत हा अर्जुनला फोन करतो आणि अर्जुनला एका ठिकाणी बोलावून घेतो. अर्जुन तिथे येतो आणि म्हणतो, कोण आहेस तू? आणि समोर मैपत उभा असतो. अर्जुन म्हणतो, कुठे होतास, कुठे लपला होतास? मी तुला बोललो होतो, मी तुला पाताळातून सुद्धा शोधून काढेन. होताच कुठे? आत्ताच्या आत्ता मी पोलिसांना फोन करतो. मैपत म्हणतो, थांब, मला तुला एक महत्त्वाचं सांगायचं आहे. अर्जुन म्हणतो, काय? आता मैपत सांगतो की मी प्रतिमाला आणि रविराज किल्लेदारला, मी किल्लेदारच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी घेतली होती, पण ती मला कोणी दिली होती? माझा आणि त्याचं काय वैर आहे? मला सुपारी मिळाली, मी ते काम केलं, कारण मला त्याचे पैसे मिळाले होते, पण सुपारी देणारा वेगळा होता. तेव्हा अर्जुन म्हणतो, कोण होता? बोल बोल मैपत. तेव्हा मैपत म्हणतो, नागराज किल्लेदारने मला सुपारी दिली होती, रविराज किल्लेदारच्या पूर्ण कुटुंबाला संपवून टाकण्याचे. ते ऐकून अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. तो म्हणतो, काय? तेव्हा मैपत म्हणतो, हो खरंच मी खरं बोलतोय, मला नागराजने सुपारी दिली होती. अर्जुनचा सुद्धा संशय नागराजवर असतोच आणि आता मैपतने हे सांगितलेलं असतं. मैपत म्हणतो, अजून एक गोष्ट, ती प्रिया आहे ना, ती खरी तन्वी नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय? तेव्हा मैपत म्हणतो, हो, ती खरी तन्वी नाही तर ती प्रिया आहे. ती खोटी रविराज आणि प्रतिमाची मुलगी म्हणून तुमच्या घरात राहते, पण खरी तन्वी कोण आहे हे मला माहीत आहे. अर्जुन म्हणतो, बोल मग कोण आहे? तेव्हा मैपत म्हणतो, सायली, तुझी बायको अर्जुन खरी तन्वी आहे. आम्ही तिचं गाठोडं बदललं होतं. तिचं जे गाठोडं होतं ते आम्ही प्रियाच्या गाठोड्यात सगळं सामान ओतलं आणि प्रियाचं गाठोड्यातलं सामान तिच्या गाठोड्यात टाकलं. ते ऐकून आता अर्जुनला धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, काय? आता अर्जुन म्हणतो, मी सोडणार नाही, ना तुला, ना नागराज काकांना, ना त्या प्रियाला. आता मैपत तिथून परत पळून जातो. अर्जुन म्हणतो, आता पळालास पण परत भेटशीलच, पण जाता आता एक काम केलंस, महत्त्वाचं काम केलंस. आता अर्जुनने ते सगळं मैपतचं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं. आता अर्जुन त्या आधारे नागराज आणि प्रियाचा बँड वाजवणार हे नक्की. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.